विठ्ठलाच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांऐवजी हा IAS अधिकारी चालणार. पंढरपुरात नव्या परंपरेची सोशल मीडियावर मोठी मागणी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीच्या आषाढी एकादशीची ओढ आता प्रत्येकाला लागली आहे. दरवर्षी आषाढीच्या पावन दिवशी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून चालत आली आहे. मुख्यमंत्री हे राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्व करत माऊलीच्या चरणी साकडे घालत असतात. मात्र यंदा सोशल मीडियावर एक अत्यंत वेगळा आणि क्रांतिकारी विचार प्रामुख्याने समोर येत आहे. विठ्ठलाची महापूजा केवळ राजकीय नेत्यांच्याच हस्ते का? समाजासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे रक्त आटवणाऱ्या लोकसेवकांना हा मान का मिळू नये, असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. तुकाराम मुंढेंच्या नावाची सोशल मीडियावर लाट. या संपूर्ण चर्चेत नेटक्यांनी आणि सुजाण नागरिकांनी प्रशासकीय सेवेतील अत्यंत कडक, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले IAS तुकाराम मुंढे यांचे नाव मोठ्या प्रमाणावर सुचवले आहे. जनतेच्या हितासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच ताठकणा ठेवणाऱ्या मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा विठ्ठल माऊलीच्या चरणी सन्मान झाला तर समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला मोठी प्रेरणा मिळेल, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या या कोरोना योद्ध्यांना आणि लोकसेवकांना संधी मिळावी. विठ्ठल म्हणजे सेवा, समर्पण आणि लोककल्याणाचे प्रतीक. याच विचाराला पुढे नेत अनेकांचे म्हणणे आहे की दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका लोकसेवकाची निवड करून त्यांच्या हस्ते महापूजा करण्याची नवी परंपरा सुरू व्हावी. यामध्ये सैनिक आणि पोलीस, सीमेवर देशाचे रक्षक आणि कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस, डॉक्टर आणि परिचारिका, रुग्णांना नवजीवन देणारे देवदूत, शिक्षक, भावी पिढी आणि सुजाण नागरिक घडवणारे राष्ट्रनिर्माते, अग्निशमन दल, स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणारे जवान, स्वच्छता कर्मचारी, समाजाला आणि गावाला स्वच्छ ठेवणारे खरे गाडगे बाबा. नागरिकांचे मत नेत्यांपेक्षा समाजात प्रत्यक्ष बदल घडवणाऱ्या या कर्मयोग्यांच्या हस्ते जर विठ्ठलाची पूजा झाली तर तो संपूर्ण राज्यासाठी एक ऐतिहासिक आणि सकारात्मक संदेश ठरेल. जुनी परंपरा की नवपरिवर्तन? दोन्ही बाजू समजून घ्या. परंपरेची बाजू: मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके लोकप्रतिनिधी असतात. लोकशाहीत जनतेने निवडलेल्या सर्वोच्च प्रमुखाच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होणे हे संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व दर्शवते. त्यामुळे ही जुनी परंपरा जपली जावी, असाही एक मतप्रवाह आहे. परिवर्तनाची बाजू: जरख्या कर्मचाऱ्यांचा आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा असा सन्मान झाला तर शासकीय व्यवस्थेत प्रामाणिकपणे काम करण्याची उर्मी वाढेल, असे परिवर्तनवाद्यांचे म्हणणे आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजचा थेट सवाल: प्रेक्षक हो, हा विषय अत्यंत संवेदनशील आणि विचार करायला लावणारा आहे. तुम्हाला काय वाटते? आषाढी एकादशीची महापूजा नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच व्हावी की दरवर्षी उत्कृष्ट लोकसेवकांच्या हस्ते करण्याची नवी परंपरा सुरू व्हावी आणि यावर्षी विठ्ठलाची महापूजा तुकाराम मुंढे यांच्या हस्ते व्हावी का? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच सडेतोड, निष्पक्ष आणि थेट बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आताच नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही बातमी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मी प्रमोद चिनके, सम्यक महाराष्ट्र न्यूज.